सैनिक टाकळी येथे रामनवमी उत्सवात साजरी पारायणाची सांगता. येथील पवित्र कृष्णा नदीच्या निसर्गरम्य तीरावर बसलेल्या ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिरामध्ये रामनवमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या 7 दिवसीय पारायण सोहळ्याची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील हजारो भाविकांनी घेत रामरायाचे दर्शन घेतले. गेल्या 7 दिवसांपासून रामेश्वर मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरणाने चैतन्य निर्माण झाले. पहाटेपासूनच काकड आरती, भजन कीर्तन, रामायणाचे सामूहिक पारायण यामुळे संपूर्ण कृष्णाकाठ दुमदुमून गेला. रामनवमीच्या मुख्य दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सैनिक टाकळी हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाजवळ असल्याने या उत्सवाला दोन्ही राज्यातील संस्कृतीचा वारसा लाभतो. यंदाही कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील विविध गावांमधील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. रामकृष्ण हरीच्या जयघोषात हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी केली. नंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आले होते, ज्यामुळे मोठ्या गर्दीतही कोणताही अडथळा आला नाही. सैनिक टाकळीच्या या प्राचीन रामेश्वर मंदिरात दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तीनं साजरा होतो. कृष्णा नदीचा शांत किनारा आणि भक्तांचा उत्साह यामुळे हे ठिकाण खऱ्या अर्थाने दक्षिण काशी होऊन जातं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सैनिक टाकळी.